जगाला सर्वात प्रथम भोजन हिताय भोजन सुखायचा मूलमंत्र देणारे तथागत बुद्ध, आरक्षणाचे अग्रदूत छत्रपती शाहूजीराजे, आम्हा सर्व भोजनांसाठी शिक्षणाच्या वाटा खुल्या करणारे क्रांतिमा ज्योतिराव फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, विज्ञानवादी संत संत तुकोबाराया, संत गाडगे महाराज, संत कबीर आणि या सर्व महापुरुषांचे विचार आपल्या घटनेमध्ये, भारतीय संविधानामध्ये बंदिस्त करून या सर्व महापुरुषांच्या विचारांना कायद्याचा आयाम प्राप्त करून देणारे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणजे संविधान समजून घेताना अशा आपल्या कार्यक्रमाचं असं टायटल आहे. म्हणजे हा स्वतःला प्रश्न आम्ही असा विचारला पाहिजे की आम्हाला 75 वर्षात आमच्या संविधानाला होत आहेत, तर आम्ही आजही आम्हाला संविधान का समजून घ्यावं लागत आहे. म्हणजे हे प्रश्न, अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण एक महापुरुष असं म्हणतात की एका वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरलं पाहिजे, 10 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाडं पेरली पाहिजे, 100 वर्षाची व्यवस्था करायची असेल तर माणसं पेरली पाहिजे, आणि हजारो वर्षाची व्यवस्था करायची असेल तर विचार पेरले पाहिजे. म्हणून हा आमचा जो कार्यक्रम आहे हा वर्षाची नव्हे, 10 वर्षाची नव्हे, 100 वर्षाची नव्हे, तर हजारो वर्षाची व्यवस्था निर्माण करणारा हा आमचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि म्हणून आयोजकांची या ठिकाणी मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. आणि सोबतच सर्व जी मंडळी या ठिकाणी ऑनलाईन जॉईन झालेली आहे त्या सर्वांच्या संदर्भात, त्यांच्या सर्वांच्या आरोग्यासंदर्भात, या महामारीच्या कोरोना काळामध्ये त्यांच्या सर्वांच्या आरोग्याबद्दल एक मंगलकामना व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला माझ्या बोलण्याला मी सुरुवात करतो. मित्रहो, आम्हाला संविधान समजून घेताना हा कार्यक्रम राबवण्याची गरज का पडत आहे? कारण येणाऱ्या काळामध्ये जवळपास आता 75 वर्ष, आमच्या आता 70 ओलांडलेली आहे. येणाऱ्या काही वर्षातच आमच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. ज्याप्रमाणे जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हा 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा सुद्धा या देशामध्ये, या देशातल्या संसदेने एक विशिष्ट अधिवेशन बोलावलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये संविधानाचा जो लेखाजोखा आहे, किंवा लेखाजोखाच नव्हे तर संविधानाची अंमलबजावणी किती झाली, किती व्हायला पाहिजे होती, का झाली नाही, न होण्याची कारणे कोणती, या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक विशेष अधिवेशन संसदेनं बोलावलं होतं. कारण विशिष्ट काळ लोटला की त्याचं अनुधावन कार्यक्रम हा आम्हाला घ्यावा लागतो. सिंहसुद्धा जेव्हा जंगलात चालत असतो तेव्हा तो सुद्धा विशिष्ट अंतर कापल्यानंतर मागे ओढून पाहतो की माझा पाठलाग तर कोणी करत नाही, मी योग्य मार्गाने जातो आहे की नाही. आणि म्हणून जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मात्र अशाच प्रकारे 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक अधिवेशन बोलावलं होतं. आणि 75 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सुद्धा अशा प्रकारचं अधिवेशन बोलावलं जाईल. परंतु 50 वर्षाचं जेव्हा अधिवेशन बोलावलं गेलं तेव्हा काय झालं, तेव्हा या देशातले जे चळवळीत काम करणारे बुद्धिजीवी लोक आहेत, जे फुलेशाह आंबेडकरांना, महापुरुषांच्या विचारधारेला प्रमाण मानणारे काही लोक आहेत, त्या लोकांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला असता की 50 वर्षे उलटूनही आमच्या समस्या का सुटल्या नाही, आजही आमच्या समस्या का आहेत, हे सगळे प्रश्न निर्माण झाले असते आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं असतं. आणि म्हणून त्या बुद्धिजीवी वर्गाला कुठेतरी गुंतवून ठेवायचं म्हणून या ठिकाणी इथल्या एका मनुवादी व्यक्तीने, म्हणजे अरुण शौरी नावाचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने एक बाबासाहेब आंबेडकरांवर एक चुकीचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव तर वर्शिपिंग फॉल्स गॉड, चुकीच्या देवतांची पूजा. आणि बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक आरोप त्याने ठेवले. त्याने जवळपास 100-150 पेजेसचं पुस्तक जर लिहिलं असेल तर त्याच्यावर टीका करण्यासाठी आमच्या बुद्धिजीवींनी काय केलं, हजारो पेजेस लिहून काढले. आणि हजारो पेजेस लिहून काढल्यानंतर ही इकडे अधिवेशन झालं आणि अधिवेशन पारही पडलं. परंतु त्यांना प्रश्न विचारणारा जो वर्ग होता तो प्रश्न विचारणारा वर्ग गुंतून गेला होता. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये इतिहासापासून आम्ही हा धडा घेतला पाहिजे. कारण इतिहास धडा घेण्यासाठी असतो. इतिहासापासून धडा घेतला नाही तर इतिहास आम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून येणाऱ्या 75 वर्षामध्ये जेव्हा विशिष्ट अधिवेशन बोलावलं जाईल
तेव्हा मात्र आम्ही विशिष्ट मुद्द्यामध्ये, कारण इश्यूला नॉन इश्यू करायचं कसं करायचं आणि नॉन इश्यूला इश्यू कसं करायचं इथल्या व्यवस्थेला बरोबर माहीत आहे आणि आम्हाला तो ओळखता आला पाहिजे. इश्यू कोणता आहे आणि नॉन इश्यू कोणता आहे त्या इश्यूवर आम्हाला बोलता आलं पाहिजे आणि नॉन इश्यू आम्हाला बाजूला ठेवता आला पाहिजे. त्या नॉन इश्यूवर नंतरही बोलता येईल आणि म्हणून ते आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून असा प्रश्न निर्माण करणारा, प्रश्न विचारणारा वर्ग आम्हाला निर्माण करायचा आहे. कारण आज आम्हाला संविधान समजून घ्यावं लागत आहे. याचा अर्थ असा आहे की सेनगुप्ता नावाची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या काही वर्षापूर्वी शिफारशी आल्या होत्या आणि त्या शिफारशी अशा होत्या की त्यांनी अशी एक शिफारस केली की या देशातल्या, म्हणजे अनेक शिफारशी होत्या, या देशातल्या लोकांचं उत्पन्न किती आहे, किती असायला पाहिजे, दरडोई उत्पन्न किती आहे, किती लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळते, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस रुपयाची किंमत किती होती, डॉलरची किंमत किती होती, हे सगळ्या त्यांच्या अहवालामध्ये निष्कर्ष समोर आले आहेत. आणि एक महत्त्वाचा निष्कर्ष हा सुद्धा समोर आला आहे. आणि तो निष्कर्ष म्हणजे कोणता, तर तो निष्कर्ष असा आहे की या देशामधल्या 60 ते 65% लोकांना या देशाला संविधान असल्याचं माहीत नाही. म्हणजे या देशातल्या लोकांना आपल्या देशाला संविधान आहे, त्या संविधानाप्रमाणे आपला देश चालतो हेच लोकांना माहीत नाही. आणि म्हणून त्यांना जर माहीत नाही तर आमचे हक्क अधिकार काय असतील, त्या संविधानाच्या भरोशावर आमचा देश कसा चालतो, त्याच्यामध्ये आमचे हक्क अधिकार कसे अंतर्भूत केलेले आहेत हे आम्हाला समजणारच नाही. आणि म्हणून असा साक्षर वर्ग या संविधान समजून घेतानाच्या माध्यमातून आम्हाला या संविधानाच्या संदर्भात साक्षर वर्ग निर्माण करायचा आहे. संविधान साक्षर वर्ग आम्हाला निर्माण करायचा आहे. कारण लोकांच्या मनामध्ये अतिशय गैरसमज निर्माण झालेले आहेत. ते गैरसमज म्हणजे काय, तर लोकांना असं वाटतं की आरक्षण म्हणजे संविधान, संविधान म्हणजे आरक्षण, संविधान म्हणजे बाबासाहेब, बाबासाहेब म्हणजे संविधान, संविधान म्हणजे या देशातला बौद्ध समाज आणि बौद्ध समाज म्हणजे या देशातलं संविधान. संविधानाने फक्त या देशातल्या अनुसूचित जाती जमातींनाच फक्त आरक्षण बहाल केलं आहे, त्यांनाच हक्क अधिकार बहाल केला आहे, असे एक नाही तर अनेक प्रकारचे गैरसमज या देशामधील लोकांचे निर्माण झालेले आहे. आणि गैरसमज हे आम्ही जर पाहिलं, ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तपासली तर गैरसमज हे आपोआप निर्माण होत नसतात. तर ते गैरसमज निर्माण करण्यासाठी लोकांना भ्रमित करण्यासाठी, त्यांची बुद्धी भ्रमित करण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. आणि ती यंत्रणा कोणती असते, ती यंत्रणा सुद्धा आम्हाला ओळखता आली पाहिजे. आणि ते जर ओळखता आलं तरच आम्हाला हे संविधान समजून घेता येईल. आणि संविधान आमच्या फक्त या देशातल्या विशिष्ट वर्गाच्या, विशिष्ट समूहाच्या फक्त हक्क अधिकारासाठी काम करत नाही, तर या देशातल्या तमाम लोकांसाठी, तमाम स्त्रियांसाठी, तमाम पुरुषांसाठी काम करते. म्हणजे हे संविधान जे आहे ते संविधान बहुजन हिताय बहुजन सुखाय तर आहेच, परंतु त्याला आपण सर्वजन हिताय सर्वजन सुखाय म्हणू. आम्ही बहुजन हिताय बहुजन सुखाय त्याला यासाठी म्हणतो, त्याचे कारण असे आहेत. कारण 1950च्या आधी आमच्या सोनवणे साहेबांनी एक उल्लेख केला की 1950च्या आधी सुद्धा एक संविधान काम करत होतं आणि त्या संविधानाचं नाव होतं मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीप्रमाणे या देशातल्या बहुजन समाजाला हक्क अधिकार पूर्णपणे नाकारलेले होते. परंतु अल्पजनांना अधिकार मात्र होतेच. परंतु आमच्या संविधानामध्ये आज जे आहे अल्पजनांचे हित सुद्धा जोपासलेलं आहे. म्हणून हे संविधान सर्वजन हिताय सर्वजन सुखाय जरी असलं तरी 1950च्या आधी ज्या बहुजन समाजाला हक्क अधिकार नाकारलेले होते त्या सर्व बहुजन समाजाला या संविधानाने हक्क अधिकार बहाल केलेले आहेत. आणि म्हणून हे संविधान बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. कारण अल्पजनांचं जे हित आहे ते आधीही सुरक्षित होतं आणि आजही ते सुरक्षित आहे. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आम्हाला संविधान समजून घेताना या गोष्टीवर सुद्धा प्रकाश टाकावा लागेल. संविधान समजून घेत असताना संविधान तर समजून घ्यावंच लागेल. आणि या एक छोट्याशा एका तासाच्या कार्यक्रमामधून आम्हाला संविधान समजून घेता येणार नाही. फक्त काही ठराविक गोष्टीवर आम्हाला प्रकाश टाकता येईल. कारण संविधान समजून घेण्यासाठी संविधानाचे जे कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्स जे आहेत ते 12,000 पानांचा दस्तावेज आहे. 12,000 पानांचे 12 खंड प्रकाशित झालेले आहे. मराठी सुद्धा ते उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे तिथे जो प्रत्येक दिवशी प्रत्येक घटना प्रत्येक क्षणाला जी घटना झाली ती पूर्ण लिपिबद्ध केलेली आहे. आणि ती सर्व जर सांगायची म्हटलं त्याला खूप वेळ लागेल. फक्त आम्ही संविधान समजून घेताना संविधान का समजून घेतलं पाहिजे याच्या वरवर फक्त थोडासा आम्ही प्रकाश या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. टाकला जातो की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एवढ्या छोट्याशा वेळामध्ये तो टाकणे शक्य होणार नाही. आणि म्हणून आम्हाला संविधान समजून घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं जे शेवटचं भाषण आहे असेंब्लीमध्ये झालेलं ते भाषण सुद्धा आम्हाला समजून घेणं अगत्याचं आहे. कारण त्याच्यामध्ये अतिशय दूरदृष्टिकोन ठेवून जे बाबासाहेब आंबेडकरांचं 2 वाजता भाषण सुरू झालं होतं आणि 55 मिनिटं चाललेलं जे भाषण आहे ते भाषण अतिशय महत्त्वाचं भाषण आहे.
त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे संपूर्ण सभागृह जो होता त्या सभागृहामध्ये असणारे जे लोक आहेत ते सर्व जीवाचा कान करून कानाचे डोळे करून डोळ्याचे कान करून ते सगळंच बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण पिन ड्रॉप सायलेन्स प्रमाणे संपूर्ण सभागृह श्रवण करत होतं. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. अनेक जागतिक विचारवंतांचे काही दाखले त्यामध्ये दिलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर सर्वात प्रथम म्हणतात, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी काही लोकांचे म्हणजे संविधान सभेचे जेवढे काही सभासद त्या सर्व सभासदांनी या ठिकाणी संविधानावर त्यांनी आपापले विचार व्यक्त केले होते. आणि विचार व्यक्त करत असताना त्यांनी प्रत्येकानं बाबासाहेब आंबेडकरांची आणि संविधानाची स्तुती केल्याची आम्हाला त्या कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेटमध्ये आम्हाला पाहायला मिळेल, आम्हाला वाचायला मिळेल. प्रत्येक जणाने बाबासाहेब आंबेडकरांची आणि संविधानाची, कारण संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्या जवळपास 296 सभासद पूर्ण भारतभरातून त्या संविधान सभेवर निवडून आले होते. आणि अतिशय विद्वान बाबासाहेब आंबेडकरांच्या तुळीचेच ते बाकीचे सुद्धा विद्वान होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना ती लिहिण्याची संधी, बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता प्रचूर भाषणं आणि विविध समितीवर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य पाहता बाबासाहेब आंबेडकरांवरती महत्त्वाची जबाबदारी सोपवली गेली होती. परंतु इतर लोकसुद्धा अतिशय तोलामोलाचे आणि विद्वत्ता प्रचूर त्या ठिकाणी होते. आणि त्या लोकांनी म्हणजे तुम्हाला हे या ठिकाणी सांगत आहे की आज कोणीही उठतो आणि कोणीही सुटतो, ज्याने कधी संविधान पाळलं नाही, ज्याने कधी संविधानाला स्पर्श केला नाही, ज्याने कधी संविधान वाचलं नाही, असे लोक सुद्धा संविधानावर वेगळ्या प्रकारचे बेलगाम वक्तव्य करताना आम्हाला दिसतात. आणि म्हणून आम्ही हा संविधान समजून घेताना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आज आमची कोणत्याही प्रकारची लायकी नसताना आम्ही संविधानाच्या विरोधात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, त्या संविधानाच्या कलमांच्या विरोधात आम्ही आमचं मत व्यक्त करतो. म्हणजे यासाठी आम्हाला हे समजून घ्यायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये सुरुवातीलाच असं म्हणतात की संविधानाबद्दल ज्या लोकांनी जे मत व्यक्त केले होते आणि बाबासाहेबांची आणि संविधानाची जी स्तुती केली होती त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संविधान किती चांगलं आहे याबद्दल मी अजिबात बोलणार नाही. ते का बोलणार नाही? कारण संविधान किती चांगलं असलं तरी ते संविधान राबवणारे जे हात आहेत ते हात महत्त्वाचे आहेत. ते संविधान राबवणारे जे व्यक्ती आहेत, जे लोक आहेत, जे सत्तेमध्ये काम करणारी जी प्रवृत्ती आहे ते जर प्रामाणिक असेल तर संविधान निश्चितच चांगलं सिद्ध होईल, योग्य सिद्ध होईल. आणि जर संविधान राबवणारे हात जे आहेत, जे लोक आहेत ते जर अप्रामाणिक असतील तर संविधान कितीही चांगलं असेल तरी ते चांगलं सिद्ध होणार नाही, कारण राबवणारे हात मात्र अप्रामाणिक असतील तर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या एका परिषदामध्ये असं म्हणतात की आज उद्यापासून आम्ही एका विपरीत परिस्थितीमध्ये प्रवेश करणार आहोत. आज या संविधानाच्या निमित्ताने आम्ही जी लोकशाही स्वीकारली आहे ती लोकशाही फक्त राजकीय लोकशाही आम्ही स्वीकारत आहोत. आणि राजकीय लोकशाहीसोबत जर आर्थिक लोकशाही नसेल, जर सामाजिक लोकशाही नसेल तर लोकांना ही जी राजकीय लोकशाही राजकीय लोकशाही कुचकामी वाटेल आणि पर्यायाने लोक संविधानाला दोष देतील. आणि आज मात्र लोक संविधानाला दोष देत आहेत. आणि हा दूरदृष्टिकोन जो आहे तो आधीच बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवलेला आहे. कारण राजकीय लोकशाहीमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर सामाजिक लोकशाही या देशामध्ये प्रसृत होणं किंवा या ठिकाणी रुजवणं अत्यंत गरजेचं होतं. ते आज आम्ही 75 वर्ष पूर्ण होते, 70 आम्ही ओलांडलेली आहे, तरीही ती या ठिकाणी रुजलेली नाही. आर्थिक लोकशाही रुजलेली नाही, ज्याला म्हणजे आर्थिक लोकशाही म्हणजे आर्थिक समानता आणि सामाजिक लोकशाही म्हणजे सामाजिक समानता या ठिकाणी रुजलेली नाही. आणि म्हणून लोकांना जी लोकशाही आहे ती लोकशाही कुचकामी वाटायला लागलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द त्या भाषणातला हा म्हणजे अतिशय प्रमाण ठरलेला आहे, दूरदृष्टिकोनात्मक ठरलेला आहे. आणि आज तो जसा तसा लागू होत आहे. आज तुम्हाला अप्रामाणिक हात कसे आहेत, या ठिकाणी प्रामाणिक हात कशाला म्हणतात? जे लोक प्रामाणिक असतील त्या प्रामाणिक लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये म्हणजे भाग 4 जर आम्ही वाचला तर भाग 4 हा कलम क्रमांक 36 ते 51 पर्यंत जर आम्ही वाचला तर हा जो आहे हे नीती निर्देशक तत्व आहेत. हे राज्यांना कल्याणकारी राज्य जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर कल्याणकारी राज्य जर निर्माण करायचं असेल किंवा लोकांचं कल्याण जर करायचं असेल तर त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 4 मध्ये जे 36 ते 51 पर्यंत अनुच्छेद आहेत त्यामध्ये नीती निर्देशक तत्व आहेत. सगळे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. नीतीने कसं वागलं पाहिजे, कसं राज्य नीतीने केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टीची निर्मिती केली पाहिजे. परंतु नीती निर्देशक तत्व जे आहेत ती तत्व या देशामध्ये लोककल्याणकारी राज्य आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी ती दिलेली आहेत. परंतु त्या संदर्भात
एक आहे की कलम क्रमांक 37 जर आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून येईल की त्या विरोधात जर समजा त्याची अंमलबजावणी जर केली नाही तर आम्हाला कोर्टात जाता येत नाही. म्हणजे त्या संदर्भात आम्ही जर काही गोष्टी पाहू गेलो तर आमच्या असं लक्षात येईल, म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि उपजीविकेची जी पुरेशी साधनं आहेत ती साधनं देण्यासाठी राज्यांना बांधील केलेलं आहे. आता राज्य म्हणजे काय, राज्य म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आम्ही अनुच्छेद 12 जेव्हा वाचतो तेव्हा आमच्या लक्षात येईल अनुच्छेद 12 मध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे. राज्य कशाला म्हणायचं आहे, राज्य म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि त्या राबवणाऱ्या ज्या तत्सम संस्था असतात त्यांना राज्यामध्ये टाकलंय. म्हणजे राज्याची व्याख्या अशी आहे, राज्यांवर जबाबदारी म्हणजे राज्य सरकार नव्हे तर राज्य याचा अर्थ राज्य सरकार, केंद्र सरकार आणि तत्सम ज्या संस्था आहेत त्या सगळ्या तत्सम संस्था आहेत त्यांच्यावर अन्न वस्त्र निवारा आणि जी उपजीविकेची पुरेशी साधनं आहेत ती पुरेशी साधनं या देशातल्या राज्यांनी निर्माण करून दिली पाहिजे. आणि ती निर्माण करून देत असताना कोणत्याही प्रकारचा स्त्री पुरुष जो भेदभाव आहे तो स्त्री पुरुष भेदभाव तुम्हाला पाळता येणार नाही. म्हणजे आज काही गोष्टी त्यातल्या कल्याणकारी योजना आजही लागू आहेत. आज जर पाहिल्या आम्ही म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणजे आपण समान काम समान वेतन जे म्हणतो, आजही सरकारी कार्यालयामध्ये किंवा कुठे खाजगी कार्यालयामध्ये काम करत असताना स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्या दोघांनाही समान काम समान वेतन मिळते. आजही आम्ही खेड्यापाड्यानं गेलो तर जे शेतामध्ये मजुरी करणारे जे लोक आहेत त्यांना मात्र हा नियम लागू नाही, कारण तिथं आजही एनकेन प्रकारे मनुस्मृती काम करते. आणि मनुस्मृती काम करत असल्यामुळे कारण तिथं कायदा कमी माहीत असतो लोकांना. म्हणजे स्त्री जर कामाला शेतावरच्या कामाला गेली तर स्त्रीला रोजगारी कमी मिळते आणि पुरुषाला वाटलं स्त्रीपेक्षा थोड्याशा काही प्रमाणात जास्त मिळते. कारण मी जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असतो नोकरीच्या आधी मी सुद्धा शेतीची कामं केलेली आहेत आणि हा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. मी हे ऐक्यू बोलत नाही, हे सत्यता मी तुमच्यासमोर मांडतो आहे. म्हणजे अशा प्रकारे आज ती व्यवस्था आहे की नाही हे मला परफेक्ट सांगता येत नाही, परंतु ती व्यवस्था मी पाहिलेली आहे. परंतु आज मी काम करतो, मी नोकरीवर आहे आणि माझी पत्नीसुद्धा नोकरीवर, आम्ही दोघंही नोकरीवर आहे. दोघांनाही समान काम आणि समान वेतन मिळते. हे लोक कल्याणकारी राज्याची जे निर्मिती करण्यासाठी जे नीतिनिर्देशक तत्व दिलेले आहेत त्या नीतिनिर्देशक तत्वामध्ये अंतर्भाव याचा केलेला आहे. त्याचप्रमाणे आज प्रसूती रजा, या प्रसूती रजेसुद्धा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीसाठी काही सर्वसामान्य स्त्रिया ज्या असतात त्यांना काही एक अनुदान मिळते, सहाय्यकारी अनुदान मिळते, त्या अनुदानाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे शेतीसाठी कशा प्रकारचे या ठिकाणी कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे, कशी शेती उत्तम कशी होईल, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये सुधारणा कशी होईल हे सुद्धा नीतिनिर्देशक तत्वामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे दुर्बल घटक आहेत, जे अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, त्यांचं हित संवर्धन कसं होईल, त्यांचं आर्थिक संवर्धन कसं होईल, त्या संदर्भात सुद्धा एक लोककल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी इथं या राज्यांना निर्देश दिले आहे. त्याचप्रमाणे जे कृषी असेल, कृषीच्या संदर्भात जे असेल आधुनिक शेती कशी करायची, त्यानंतर जे गाई वासरं असतील कत्तलीपासून त्याची त्यांना वाचवलं पाहिजे, जे जुंपणीची जनावरं असतील, काही दुभती जनावरं असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत यांचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे आणि तेही शास्त्रीय पद्धतीने त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नीतिनिर्देशक तत्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केलेल्या आहेत. आपण पुन्हा म्हणजे थोडंसं मागे जातो. मी सुरुवात तिथून करायला पाहिजे होती, परंतु ओघामध्ये मी डायरेक्ट भाग 4 पर्यंत गेलो. पहिल्या भागामध्ये जर गेलो आम्ही, कलम क्रमांक 1 मध्ये जर गेलो तर तिथं बाबासाहेब आंबेडकर अनुच्छेद 1 मध्ये डायरेक्ट इंडिया दॅट इज भारत म्हणजे अशा प्रकारचा उल्लेख करतात. इंडिया दॅट इज भारत म्हणजे भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हे सुद्धा अपेक्षित होतं, हे सुद्धा दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता की भविष्यामध्ये देशाला हिंदुस्थान बनवल्याशिवाय किंवा हिंदुस्थान संबोधल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी आधीच काळजी करून ठेवलेली आहे की इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया कोणता तर जो भारत आहे त्याची एकमेव असं पहिलं कलम आहे की त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा अर्थसुद्धा सांगून ठेवला आहे. इंडिया कशाला म्हणायचं, भारताला इंडिया म्हणायचं आहे. त्यानंतर आपण 5व्या ते 11व्या कलमापर्यंत गेलो तर जे या देशाचं जे नागरिकत्व बहाल करायचं असते त्या नागरिकत्वाच्या संदर्भात नवनवीन नियम करणे आणि कोणाला नागरिकत्व प्रदान करायचं, कोणाला नाही करायचं, कशा प्रकारचे नियम करायचे, हा सर्वचा सर्व अधिकार हा संसदेला बहाल केलेला आहे. आणि आपल्याला अप्रामाणिक हात कसे त्याचा दुरुपयोग करतात हे आपल्या लक्षात येईल. NPR आणि हे जे आहे म्हणजे आता जे आलेलं आहे ते जर पाहिलं आम्ही नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये जे नवीन कायदे संसदेने केलेले आहेत ते अप्रामाणिक हाताचं प्रतीक आहे. आणि कारण कोणताही कायदा जर संसदेला करायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत.
कोणत्याही राज्यानं कोणताही कायदा केला तरी तो संविधानाला सुसंगत असला पाहिजे, आणि तो जर संविधानाला सुसंगत नसेल तर निश्चितच तो हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही. आणि म्हणून गेल्या काही काळामध्ये जे काही कायदे होतात ते सगळे कायदे होत असताना सगळे संविधानाला डोळ्यासमोर ठेवून अनुलक्षून सगळे कायदे या देशामध्ये निर्माण होत आहे, म्हणजे जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज जरी केलं तरी ते टिकणार आहेत. म्हणजे याला म्हणतात अप्रामाणिकपणा. कशाला म्हणायचं तर संविधानाला अनुलक्षूनच कायदे करायचे, संविधानाला डावलायचं नाही, परंतु त्याच्यामधून हित, जनतेचं हित दिसलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित दिसलं पाहिजे, सर्वसामान्यांचं हित दिसलं पाहिजे, परंतु प्रत्यक्ष मात्र ते अहिताचे करायचे.